कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतरात्मा आहे, तो आत्मा अस्वस्थ आहे। तो गेल्या 45 वर्ष महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतोय, सरकारही खराब करतोय, सरकारला अडचणीत आणतोय आणि या आत्म्यापासून सुटका करून घ्यायची गरज आहे। ते म्हणजे त्यांचं भाषण मी वाचलं, ती वेळ घरी जाऊन तेही ऐकलं। आत्मा अस्वस्थ आहे, खरं आहे, तो अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही। माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुखणं मांडायचं असेल तर त्यासाठी अस्वस्थ हा विचार झाला पाहिजे। आज संबंध देशामध्ये सामान्य माणसं हे महागाईनं संकटात आली, लोकांना संसार प्रपंच करणं अवघड झालं आणि त्या संबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली। तर 100 वेळेला ही अस्वस्थता मी दाखवल्याशिवाय अस्वस्थ होत चाललं नाही, कारण अडचणीच्या माणसाचं दुखणं हे मान्य आणि त्याची सोडवणूक करण्याच्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं काम आणि केलं पाहिजे। हे संस्कार माझ्यासारख्यावर यशवंतराव चव्हाणांनी दिले आणि त्याच्याशी आम्ही कधी तडजोड करणार नाही। महागाई वाढली नाही। 2014ला प्रधानमंत्री पहिल्यांदा मंत्री होण्याचा आदल्या दिवस त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला 6 महिने द्या, मी तेलाचे भाव खाली आणतो। किती आणले? यावेळी तर वाढले, दुप्पट वाढले। त्यावेळेला त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली, ते म्हणजे आमच्या आया बहिणींनी स्वयंपाक करणं अवघड झालं, कारण सिलेंडरची किंमत ही वाढली आहे। हे भाषण मोदींनी केलं। मला 6 महिने द्या, मी सिलेंडरची किंमत कमी करतो। एवढंच नाही, त्यांनी सांगताना असं सांगितलं, म्हातारा जा तेव्हा या महागड्या सिलेंडरला नमस्कार करा आणि नंतर जा। लोकांना खरं वाटलं, हे गॅसच्या किमती कमी करतील असं लोकांनी मतं दिली आणि पहिली जी किंमत होती त्याची दुप्पट किंमत आज या देशातील भगिनी प्रत्येक व्यक्ती आज सिलेंडरच्या संबंधीचे केले। खताचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, कशाचे भाव वाढले। ज्या ज्या गोष्टी संसाराला लागतात, ज्या ज्या गोष्टी शेतीला लागतात, त्या प्रत्येक गोष्टीचे भाव यांच्या राजवटीत वाढले आणि ते सांगतात की महागाईच्या बद्दल तुम्ही लोकांनी काय काम केलं। प्रश्न विचारतात, शरद पवारांनी काय केलं? आणि 2014 पासून आजपर्यंत 10 वर्ष सत्तेत तुम्ही आहात, मी नाही सत्तेत। तुम्ही उत्तर द्यायचं, काय तुम्ही केलं, पण स्वतः उत्तर देण्याच्या तयारीत नाही। दुसऱ्यांच्या टीका टिप्पणी करणं एवढे एक कमी कार्यक्रम आज ते त्या ठिकाणी करतात।